रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण, मुलांमध्ये भावनिक बुद्धिमत्ता रुजवणे आवश्यक. डॉक्टर अनिल झोपे. चोपडा येथे रोटरीचा नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळा उत्साहात. आपण जे पेरतो ते शतपटीने उगवते, म्हणून पेरणी करताना अधिक सावध असले पाहिजे. शिक्षक वर्गातील मुलांच्या मनात संस्कार, चांगुलपणा आणि ज्ञानाची बीजे रोवत असल्याने शिक्षकांनी आपले काम करताना अधिक काळजी घेतली पाहिजे. आईच्या भूमिकेत शिरूर शिक्षकाने आपले काम केल्यास कुठल्याही प्रशिक्षणाची गरज पडणार नाही. मुलांची शैक्षणिक बुद्धिमत्ता वाढवत असतानाच भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजासाठी आपण करण्याची वृत्ती जोपासली जाते, असं प्रतिपादन जिल्हा शिक्षक व प्रशिक्षक संस्थेचे डाएट प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे जळगाव यांनी केले. रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे रोटरी भवन येथे आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळ्याप्रसंगी मंचवर जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर चंद्रकांत साळुंके, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, मादन सचिव विश्वास दलाल, सहप्रांतपाल पंकज बोरोले, प्रकल्प प्रमुख महेंद्र बोरसे, सहप्रकल्प प्रमुख जगदीश महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष रोटे आशिष जयस्वाल यांनी तर सूत्रसंचलन भालचंद्र पवार यांनी केले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा परिचय संजय बारी यांनी करून दिला, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय लीना पाटील व जगदीश महाजन यांनी करून दिला. आभार प्रदर्शन रोटरीचे मानद सचिव विश्वास दलाल यांनी केले. पंकज नागपुरे, संजय नेवे, रोहिणी कापडणे, गायत्री शिंदे व उमेश बाविस्कर या पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी डॉक्टर चंद्रकांत साळुंके यांनी गुणवत्ता आणि कार्याला न्याय देण्याच्या पाठीशी उभा राहणारा समाज सुजाण असतो. शिक्षक हेच काम करत असून अशा शिक्षकांचा रोटरीतर्फे गौरव होत आहे. ही अभिनंदनीय बाब आहे, असं मनोगतात सांगितले. नेशन बिल्डर अवॉर्ड प्राप्त शिक्षक नरेंद्र भावे, विवेकानंद विद्यालय, पंकज नागपुरे, प्रताप विद्या मंदिर, सिमी मोलाथांड, चावरा इंटरनॅशनल स्कूल, रोहिणी कापडणे, बालमोहन विद्यालय, फरहद शेख, चावरा वंडर किड्स, गायत्री शिंदे, पंकज विद्यालय, रतिलाल सोनवणे, सीबी निकुंभ हायस्कूल घोडगाव, राजेश सैंदाने, आर.एच. पाटील माध्यमिक विद्यालय वडोदा, स्वप्नील पाटील, कुरवेल हायस्कूल, मोनेश बाविस्कर केंद्र प्रमुख लासूर, भास्कर धनगर जिल्हा परिषद शाळा विटनेर, उमेश बाविस्कर जिल्हा परिषद शाळा उनबदेव, रंजना सबकाळे जिल्हा परिषद शाळा अर्णुवर्दे, विकास पाटील आश्रम शाळा कर्जाने, संजय नेवे ललिता कला केंद्र, प्राध्यापक प्रशांत गोड, नुरसद जहा, रियाजुद्दीन, चावरा इंटरनॅशनल स्कूल या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व रोटरी क्लबच्या सदस्य, संचालक मंडळी उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यामार्फत नेशन बिल्डर अवॉर्ड आज शिक्षकांना वितरित करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता समाजातून चांगल्या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ चोपडाने एक चांगला पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे. शिक्षकांच्या कामाला या निमित्ताने चांगल्या पद्धतीने न्याय देता आला त्याचा समाधान आहे, त्याचा आनंद आहे. नक्कीच जे शिक्षक या पुरस्कारामुळे प्रेरित होतील आणि त्यांना प्रेरणा प्रोत्साहन मिळेल आणि ते आणखी चांगल्या कामाला लागतील, इतरांना सुद्धा त्याची प्रेरणा मिळेल असं मला नक्की वाटतं. त्याचबरोबर येथे जमलेले माझे शिक्षक वृंद, मैत्रिणी, त्याचबरोबर माझे गुरुवर्य, मला म्हणजे कालपर्यंत नाही पण आज मला ज्यावेळेस पुरस्कार मिळाला त्यावेळेस मनात अशी एक कुतूहल जाणवली. ती म्हणजे अशी की आत्मविश्वास तर आहेच, पण अति आत्मविश्वास हा निर्माण होतो तो मला ह्या सेकंदाला खूप जाणवला. आणि सगळ्यात आनंद हा असा, या ठिकाणी आमचे जे शिक्षकवृंद आहेत, बंधू भगिनी ज्या आहेत, त्यांची निवड केली, ती गुणवत्ता, त्याचबरोबर त्यांनी केलेलं कार्य, त्यांची मेहनत, त्यांचं सातत्य आणि त्याचबरोबर नवनवीन जे उपक्रम आहेत सृजनशील नाविन्यपूर्वक, त्यात मला निवडलं हा मला म्हणजे खरं सांगते विश्वास बसत नव्हता, पण आता वाटतंय, कारण की हातात पुरस्कार मिळाला म्हणजे असं वाटतंय की सर आता तू पुढे सर. आणि दुसरा आनंद हा असा की एवढ्या मोठ्या मान्यवरांच्या हस्ते मला मिळतंय, म्हणजेच नक्कीच माझी कुठेतरी उंची वाढलेली मला जाणवते. मी असं ऐकलंय की 18 वर्षानंतर उंची वाढत नाही, पण माझी जरा वाढली आहे. त्याचबरोबर दुसरा आनंद अजून एक की मला माझ्या गुरुवर्यांच्या समोर हा पुरस्कार मिळाला. किरण पाटील सर माझे गुरु, त्याचबरोबर येथे जमलेले सगळे माझे शिक्षकवृंद.
प्रथमतः सगळ्यांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक, अभिनंदन. आणि रोटरी क्लब यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार व्यक्त करते. मला जो पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार मी नेहमी स्मरणात ठेवेल आणि आजपासून अजून काही नवीन करता येईल माझ्या विद्यार्थ्यांसाठी हा आरसा मी समोर ठेवेल. जसं आपण आरशात पाहिल्यानंतर आपलं प्रतिबिंब हुबेहूब दिसतं. सपोज मी एक उदाहरण देते की जर रेड कलर साडी घातली तर मला आरशात रेडच दिसेल. तसं मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मी मला स्वतःला शोधणार आहे. म्हणजे मी कुठे कमी झाली किंवा कुठे परिपूर्ण आहे, मला हा माझा विद्यार्थी हा माझ्यासाठी आरसा आहे आणि मला त्यातून जाणवणार आहे हे मला जाणवलं. त्याचबरोबर या ठिकाणी माझी संस्था, अमर संस्था बालमोहन, माझा जो अमर परिवार आहे त्या अमर परिवारानिमित्त त्यांनी मला जे काही उपक्रमासाठी पुढाकार दिला किंवा पुश केलं त्याबद्दल माझ्या संस्थेचं खूप खूप आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी हा केंद्रबिंदू. माझ्या विद्यार्थ्यांमुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे हे कुठेतरी मला खूप जाणवतं आहे.